खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांना जय. शिवसेनेच्या पाठीशी जिचा सदैव आशीर्वाद आहे अशी ग्रामदेवता धारासूर मर्दिनीच्या चरणी मी वंदन करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज या शिवसंकल्प अभियान याला आपण उपस्थित झालात. एवढीच गर्दी बाहेरही होती, रस्त्यावरही होती, नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक या मंडपाच्या बाहेर आतमध्ये सगळीकडे आहेत. सगळं रेकॉर्ड ब्रेक आपण ही सभा केलेली आहे. आणि महिला भगिनींची उपस्थिती देखील लक्षणीय आहे. आणि बांधव ओव्हरफ्लो आहेत. आणि म्हणून मिशन 48 संकल्प अभियानाला उपस्थित या अभियानाचे आयोजक महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री आणि माझे सहकारी या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराव चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, केशव सावंत, धनंजय सावंत, आनंद जाधव, नितीन लांडगे, महिला आघाडीच्या आपल्या ज्योतिताई वाघमारे, सूरज साळुंके, मोहन पनुरे, अर्चनाताई दराडे, भारतीताई दराडे, दत्ता साळुंके, अनिल खोचरे, अमर कदम, किरण गायकवाड, शुभांगीताई, आनंद पाटील उपस्थित. अरे बापरे, भरपूर आहेत. युवा सेना, महिला आघाडी, सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व विभाग. भरगच्च व्यासपीठ आहे. असंच व्यासपीठ पाहिजे आपल्याला. आता काही लोकांची व्यासपीठ तुम्ही बघता काय परिस्थिती झाली आहे, त्याच्यावर मी बोलतो नंतर. परंतु व्यासपीठासमोर तुम्ही जर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित नसता तर या व्यासपीठाला शोभा आली नसती. आणि म्हणून झाला मला वाटतं तानाजीराव कोविड मध्ये आपण आलो होतो आणि त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या धाराशिवच्या भूमीतील सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व शिवसैनिकांचं मी या शिवसंकल्प अभियानात मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. पुण्यातील रायरेश्वराच्या ज्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला त्याच पुणे जिल्ह्यातून आपण शिवसंकल्प अभियानाला सुरुवात केली. आणि आज या धाराशिव मध्ये मी आपल्या समोर उभा आहे. खरं म्हणजे या पुढे देखील शिवसंकल्प अभियान होते. जिल्ह्यामध्ये आपण शिवसंकल्प अभियान राबवतोय. खरं म्हणजे या धाराशिवला देखील एक पौराणिक संदर्भ आहे. मी मगाशी यांना विचारत होतो रवी सरांना, आपल्या या धारासूर राक्षसाने या परिसरामध्ये उत्पात माजवला होता, बरोबर आहे ना, पुराण. आणि साधू संतांना तो त्रास देत होता, हिंदू धर्माचा अपमान करत होता. त्याचा नाश करण्यासाठी साक्षात देवी माता प्रकट झाली आणि त्याचा वध केला. म्हणूनच या आपण तिला धारासूर मर्दिनी म्हणतो. तो हा धाराशिव आहे, तो हा धाराशिव आहे. हा 11व्या शतकातला इतिहास झाला. परंतु हा 2024 सालातही मी राक्षस नाही म्हणणार, परंतु काही अपप्रवृत्ती नक्की बळावल्या.
त्यांची जागा दाखवण्याची देखील जबाबदारी तुमच्या हातात आहे. तेही कर्तव्य आपल्याला करायचं आहे. आणि हिंदुत्वाशी, बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणारे आणि गनिमांशी, विरोधकांची हात मिळवणी करणारे कोण, हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. हे आपल्याला चांगलं माहीत आहे. आणि म्हणून काँग्रेसला गाडण्यासाठी बाळासाहेबांनी दिवस रात्र एक केला. बाळासाहेब म्हणायचे, माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान मी बंद करेन, हे जाहीरपणे बाळासाहेबांनी म्हटलंय. आणि त्याच काँग्रेसला आपण डोक्यावर घेतलं, मांडीला मांडी लावून बसता आणि आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं. बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे घेऊन चाललोय. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार म्हणून आज आपण काम करतोय. आणि म्हणून ही शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, कोणी जेल भोगल्या, कोणी केसेस अंगावर घेतल्या, कोणी पक्षासाठी वाटेल ते केलं. आणि म्हणून ही मोठी शिवसेना उभी राहिली. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आहे. आणि म्हणून आज तुम्ही त्याच कार्यकर्त्यांना गाडायची भाषा करताय. ज्यांनी शिवसेना वाचवण्याचं काम केलं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम केलं, शिवसैनिकाचं खच्चीकरण करण्याचं, वाचवण्याचं काम केलं. बाळासाहेबांचा लढाऊ बाणा जो आहे, बाळासाहेबांची जी भूमिका आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्याय जिथे दिसेल तिथे लात मारा, अन्याय ज्याच्यावर होतोय त्याला न्याय देण्याचं काम करा. 80% समाजकारण, 20% राजकारण, हे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं. आणि तीच भूमिका आपण घेऊन पुढे चाललोय. आज मला सांगा, जर आम्ही तानाजीराव, आम्ही सर्व आमदार, इथे ज्ञानराज आहे, इतरही लोक आहेत, 50 आमदारांनी जर चुकीचं पाऊल उचललं असतं तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला असता का? हे साधं सोपं गणित आहे. जो गेला तो खोके घेतले, तो गद्दार झाला. अरे एवढे 50 आमदार, 13 खासदार, हजारो शेकडो जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी अशीच मोठी गर्दी पाहायला मिळते. लोकांच्या चेहऱ्यावर बरंच काही बोलून जात आहेत लोक. मग चूक कुणाची? हे आत्मपरीक्षण करायच्या ऐवजी तुम्ही जो जातोय त्याला दोष देताय. याचा अर्थ काय? याचा अर्थ जनतेने ओळखलाय, शिवसैनिकांनी ओळखलाय. आणि म्हणून हिंदुत्वाच्या शत्रूंना आपण 2 वर्षापूर्वी धनुष्य बाणाने त्यांचा अचूक वेध घेतलेला आहे. आता आपल्या हातात धनुष्य बाण आहे. प्रभू रामचंद्राचा धनुष्य बाण आपल्या हातामध्ये आहे. आणि या बाणाचा मारा करून आपल्याला अहंकाराची आणि मगरुरीची, गर्वाची मशाल विझवायची आहे. यासाठी हा शिवसंकल्प अभियान आपण हाती घेतलाय. जे सर्वसामान्यांच्या मनात आहे ते आपल्याला घडवायचं आहे. आणि म्हणून खोटं बोलून ज्यांनी युती तोडली, शिवसैनिकांशी बेईमानी केली, त्यांचा विश्वासघात केला, मतदारांचा विश्वासघात केला, त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार आहात ना? नक्की दाखवण्याची आवश्यकता आहे. एवढे सगळे लोक, हजारो लोक महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी येतात. मग सगळे चुकीचे लोक आहेत?
हे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आपण आलात. एक शिवसेनेने एक रोखठोक भूमिका घेतली आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सांडलं आणि म्हणून यांना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि आपण म्हणतो खोट्याच्या कपाळी गोटा, ही म्हण देखील आपल्याला प्रत्यक्षात खरी उतरवायची आहे. कारण खोटं बोलायचं किती, खोटं बोल पण रेटून बोल, परंतु लोक सुज्ञ आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही फसवू शकत नाही. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन, आजही शिवसेना चोरली आमचीच आहे, रोज गावभर बोंबाबोंब. अरे तुमच्याकडे माणसंच राहिली नाही तर शिवसेना कशी राहील? हे शिवसेना आहे, ही समोर शिवसेना आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, ही उठाबटावाली नाही. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. आणि म्हणून आमचं हे चोरलं, आमचं ते चोरलं, रोज रडगाणं आपण ऐकताय. अरे शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार ही काही चोरायची वस्तू आहे? हे विचार आहेत. तुम्ही बाळासाहेबांची संपत्ती तुम्हाला पाहिजे होती, तुम्ही विचार कधीच सोडून दिले. 2019ला तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचं देखील नैतिक अधिकार उरलेला नाही. तुम्हाला माहित नसेल, तुम्ही आम्हाला सांगता 50 खोके. अरे शिवसेनेच्या घामाचे, तुमच्या कार्यकर्त्यांच्या खात्यातले पैसे जेव्हा शिवसेना आपल्याला दिली, धनुष्यबाण आपल्याला दिला, त्यावेळेस त्यांचं एक पत्र आलं की त्या खात्यातले 50 कोटी रुपये आम्हाला पाहिजे. त्यांना दुसरं काही नको. मी सांगितलं यांना बाळासाहेब नको, बाळासाहेबांचे विचार नको, यांना फक्त पैसे पाहिजे. आणि एका मिनिटात 50 कोटी रुपये देऊन टाकण्याच्या सूचना मी देऊन टाकल्या. काय तुम्हाला काय अधिकार आहे तानाजीराव त्यांना आपल्या विरुद्ध बोलण्याचा? अरे एवढं तरी करायला नको होतं, एवढी तरी लाज बाळगायला पाहिजे होती. हे शिवसेनेच्या खात्यातले पैसे, शिवसैनिकांचे कार्यकर्त्यांच्या घामाचे पैसे तुम्ही घेता, तुम्हाला ते लकलाभ हो. आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर आहे. आम्हाला दुसरं तिसरं काही नको. आणि म्हणून जे काही बाळासाहेबांनी कमावलं, आज नाव कमावलं, या शिवसैनिकांना विचार दिले. आणि तुम्ही किती केसेस आहेत, या व्यासपीठावर बसलेल्या लोकांवर अनेक केसेस आहेत आंदोलनाच्या, माझ्या सकट. या तुमच्या शिवसैनिकांच्या अंगावर किती केसेस आहेत, तुमच्या अंगावर किती आहेत, किती केसेस आहेत, किती आंदोलनं केली. या सर्व लोकांनी शिवसेना वाढवली. तुमचं योगदान काय? तरी सुद्धा ठीक आहे, दैव देता आणि कर्म नेता अशा म्हणतो आपण, ती म्हण तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून जेव्हा शिवसेना तुमच्याकडे होती तेव्हा तुम्ही ती काँग्रेसच्या दावणीला बांधली. आणि जे बाळासाहेबांना नको होते ते तुम्ही केलं. आणि म्हणून आज बाळासाहेबांचे विचार तुम्ही तोडून मोडून टाकले, त्याच्यावर नांगर फिरवला, तुम्ही फंद फितुरी केली. आणि आता मत मागताना बाळासाहेबांची आठवण, शिवसेनेची आठवण काढून उपयोग काय? वेळ घालवली तुम्ही, ती संधी गमावली आहे. आणि म्हणून बाळासाहेब 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 सांगता तुम्हाला माहित नसेल, 26 जुलैच्या पुरामध्ये बाळासाहेबांना तुम्ही एकटे मातोश्रीवर सोडून गेलात, 5 स्टार मध्ये राहिला. तेव्हा बाळासाहेब आपले वडील आहेत, एवढे वयोवृद्ध आहेत, त्यांना एकटं कसं सोडायचं याचा विचार तुम्ही नाही केला, तुम्ही स्वतःचा विचार केला. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, बाळासाहेब असते ना
तर त्यांनी सांगितलं असतं, तो कॅमेरा गळ्यात अडकव आणि जा जंगलात फोटो काढायला, इकडं तुझं काय काम नाही. बरोबर आहे ना, असं म्हटलं असतं ना. आणि म्हणून त्यांनी आधी शेख चिल्लीचं काम केलं. ज्या झाडाची फळं चाकली त्याच फांदीवर बसून कुऱ्हाड चालवली. शेवटी फांदी तुटली, शेख चिल्ली झाडावरून खाली पडला. आता त्यांचा मुंगेरी लाल झालाय. मुंगेरी लाल स्वप्न पाहतो तशी स्वप्न पाहायला लागले. आणि परवा तर तानाजीराव चक्क त्यांना देशाच्या प्रधानमंत्री पदाचंही स्वप्न पडलं. चांगलाय, फेसबुक लाईव्ह प्रधानमंत्री. अरे प्रधानमंत्री व्हावं तर मोदी साहेबांसारख्या नेत्यांना व्हावं. मोदी साहेबांनी जे केलं या देशासाठी त्यांची तुम्ही टिंगल करताय. मी एकच सांगतो, मला रोज फोन येतात, मला तुमच्या पक्षात प्रवेश घ्यायचा आहे. पण मी त्यांना सांगतो, पक्ष हा तुमचाच आहे, कधी या. कारण हे वर्षा तुमचं आहे. मगाशी तानाजीरावांनी सांगितलं, वर्षाचं दर्शन कुणाला होत नव्हतं, पण आज 24 तास वर्षा उघडा आहे तुमचं. आणि म्हणून यांना कोणी विचारलं तर हे सांगतात, खुशाल जा, ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा. कारण माणसांच्या घामाची त्यांना कणव नाही आहे, माणसांच्या कार्यकर्त्यांची किंमत नाही. मगाशी तानाजीराव म्हणाले, कार्यकर्ता घडवायला लागतो, त्याला खूप वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही, त्याला जपायला लागतो. कार्यकर्ता तुमच्यासाठी एवढं काम करतो, मग लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका आपल्या उमेदवाराचं तो ब्रँडिंग करतो, पण त्याला निवडून आणतो. पण जेव्हा तो अडचणीत असतो तेव्हा मात्र त्याच्या आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि नेत्याने त्याच्या अडचणीत धावून गेलं पाहिजे, एवढीच अपेक्षा त्या कार्यकर्त्याची असते. एवढीच अपेक्षा त्या कार्यकर्त्याची असते. पण कार्यकर्त्याच्या बद्दल कधी त्याला किंमत त्याची कळली नाही. त्यामुळे त्यांना बोलणं त्याचा काय उपयोग नाही. आणि म्हणून मला सांगा, केसेस जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, या शरीरातून कधीतरी एक घामाचा थेंब तरी काढलाय का? सगळीकडे अगदी सोन्याचा चमचा घेऊन जन्म झाल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्याची किंमत त्यांना कळणार नाही. आणि म्हणून आज अयोध्येमध्ये राम मंदिर झालं, सगळे खुश आहेत ना आपले लोक. आज अयोध्येत राम मंदिर व्हावं, काश्मीर मधलं 370 कलम हटावं म्हणून बाळासाहेबांनी सांगितलं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी पूर्ण केलं. आज बाळासाहेब असते तर त्यांना खुल्या दिलाने मोदी साहेबांचं भरभरून कौतुक केलं असतं. पण तुम्ही काय केलं? त्याला विरोध केला. कुठं फेडणार हे पाप? आणि म्हणून अयोध्येतलं राम मंदिर ज्यांनी बांधलं त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आणि म्हणून प्रधानमंत्री मोदीजींच्या नावाची एलर्जी जी यांना आहे. मी काल मला कोणीतरी मोबाईल मध्ये पाठवलं होतं 2019चं भाषण, आणि त्या भाषणामध्ये काय म्हणाले जरा आपणही बघा. 2019 सालचं निवडणुकीच्या वेळेस उभाठाणी केलेलं भाषण बघा. ते म्हणाले, पंतप्रधानासाठी एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे का? सगळे भ्रष्टाचाराने भरभटलेले आहेत. तुम्ही नरेंद्र भाईंना मत देत नाही आहात, तुम्ही तुमच्या भवितव्याला मत देत आहात असं म्हणाले होते. आणि खरं आहे, ती भाषणं माजी मुख्यमंत्र्यांची होती. यावेळेस आता काय? आता ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे देशाच्या प्रगतीला आपण मतदान करणार आहोत.
देशाच्या विकासाला मतदान आपण करणार आहोत, परंतु सत्तेच्या मोहापायी, सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही कशी पलटी मारता लगेच. अरे बाबा, तुम्हालाही मलाही माहित आहे रंग बदलणारा सरडा आहे, पण एवढा झटपट रंग बदलेल असा सरडा तुम्ही पण बघितला नाही, मी पण बघितलेला नाही. हा बघितलाय ताबडतोब या ठिकाणी इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे म्हणणारे लोक पण पाहतोय आपण. काल परवा आरामदायी ट्रेन मधून प्रवास केला, हे आपणही पाहिलं सगळ्यांनी, आणि म्हणून हे पुढे विरोध केला बुलेट ट्रेनला. त्याच्यातही प्रवास करतील, चांगला आहे, परंतु एकीकडे असं म्हणायचं, दुसरीकडे मोदी गॅरंटीचं लाभार्थी बनायचं. हा दुटप्पी भूमिका तरी घेऊ नका. बाळासाहेब एकदा भूमिका घेतल्यानंतर कधी भूमिका बदलत नव्हते. बाळासाहेब सांगायचे 100 वेळा विचार करून शब्द द्या, आणि बाळासाहेबांची भूमिका आम्ही घेतली. तानाजीराव, ज्ञानराज, पन्ना सगळे आमदार, काय होईल वाटेल ते जाईल, पण शिवसेना वाचवण्यासाठी काही झालं तरी आम्ही भूमिका घेतली, एक विचार घेतला आणि सरकार स्थापन केलं. मागे वळून पाहिलं नाही, काय आम्हाला मिळेल हे कधी पाहिलं नाही. आम्ही सरकारमध्ये होतो, मंत्री होतो, पण सत्तेला देखील लात मारली, सत्तेतून पाय उतार झालो. हे उदाहरण राज्यात नाही, देशात नाही, जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ नव्हता. आणि म्हणून आज काय प्रॉब्लेम, रोज आरोप प्रत्यारोप, शिव्याशाप. तुमचा हा एकनाथ शिंदे दावोसला गेला उद्योग आणण्यासाठी, गावी जाऊन शेती केला की करायला गेला तरी प्रॉब्लेम, हेलिकॉप्टरमध्ये गेलो तरी प्रॉब्लेम, चिखल मातीत तुडवत त्या इरशाळवाडीत गेलो तरी प्रॉब्लेम, त्यांचे अश्रू पुसायला गेलो तरी प्रॉब्लेम, मुंबईतल्या गल्लीमध्ये जाऊन मुंबईतल्या रोड सफाई करताना, मुंबईचे रस्ते धुताना गेलो तरी प्रॉब्लेम. एवढं का, एवढं काय जळफळाट आहे, का पोटदुखी आहे? तुम्ही वस्तुस्थिती काय ती का स्वीकारली परंतु नाही. हा जळफळाट, हा जळफळाट आहे, जे काही मनामध्ये द्वेष भावना जी आहे तुमच्या प्रत्येक वाक्यातून जाणवतीये. का मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून, एका सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, त्याची एवढी पोटदुखी का? मला सांगा तुम्ही, का तुमच्यातलं एखादा कोणी मुख्यमंत्री होऊ नये? का तुमच्यातला एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये? का शेतकऱ्याने हेलिकॉप्टर मध्ये फिरू नये? का शेतकऱ्याच्या मुलाने साखर कारखाने काढू नये? काय तुमची जागीर आहे? मला तानाजीरावांनी सांगितलं हे साखर कारखाना आपल्याला मिळाला पाहिजे, इथे हजारो शेतकऱ्यांचा फायदा होईल. मी काही विचार केला नाही, संबंधित माणसाला बोलवलं, इथे हजारो लोक शेतकऱ्यांचा फायदा आहे, हे तुम्हाला करावं लागेल, आणि ते केलं. हा कारखाना उभा राहिला. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, तुम्ही मी पण तुमच्यासारखा समोर बसायचो, तुमच्यासारखा समोर असा बसून सभा ऐकायचो. मला जेव्हा तुमच्यातला एक शिवसैनिक जर इथं येऊन उद्या मुख्यमंत्री झाला तर त्याचं सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद मला मिळेल. याचं कारण सांगतो आपल्याला, की सर्वसामान्य माणसाचं हे सरकार आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं हे सरकार आहे, माता भगिनींचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे. माझ्या माता भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्यात. माता भगिनींना एसटी मध्ये 50% सवलत आपण देऊन टाकली. आज बाजारहाट करतात, नवऱ्याला सांगतात तुम्ही थांबा,
मी अर्ध्या तिकिटामध्ये जाऊन येते, बाजारहाट करून येते, हा निर्णय आपण घेतला. आज महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण राबवतोय. बचत गट तानाजीरावांनी मला सांगितलं 25,000 महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून रोजगार देतोय. आज शेतकऱ्यांना आपण योजना केल्या 6,000 केंद्र सरकार मोदी साहेब देतात, त्याच्यात आपण राज्य सरकारने आणखी 6,000 रुपये टाकले. 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला. ज्येष्ठांना देखील सवलती देण्याचा निर्णय आपण घेतला. आज तानाजीरावांच्या 22 योजना जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये 4 कोटी महिला भगिनींची तपासणी करण्याचा निर्णय आपण घेतला. मुलांच्या तपासणीचा निर्णय घेतला. म्हणजे माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, अशा अनेक योजना. 1.5 लाखाचे 5 लाख रुपये महात्मा फुले ज्योतिबा योजनेतून आपण केले. आपण अनेक योजना 22-23 योजना तानाजीरावाच्या आरोग्य विभागातून घेतले निर्णय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तानाजीरावांचं जाहीर अभिनंदन करतो. हे सेवेचं हे काम आहे. हे सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं काम आहे. आज मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये दिले नव्हते. एकनाथ शिंदेने तुमच्या जवळपास 180 कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहायता योजनेमधून. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जोपर्यंत हे कष्टकरी शेतकरी महिला भगिनी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी यांच्या आरोपांना भीक घालत नाही, बिलकुल घालत नाही. एक म्हण आहे, हत्ती चले बाजार आगे कमाई मैं नहीं बोलता हूं. जेवढा विकास झाला नाही तो 10 वर्षामध्ये मोदीजींच्या राजवटीत झाला. आणि म्हणून फिर एक बार मोदी सरकार येणार याच्यामध्ये कुणालाही शंका नाही. कारण आपण पाहिलंय की सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. काही लोक म्हणत होते गरिबी हटाव, गरिबी हटली नाही, पण गरीब मात्र हटला. आज 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला. अशा अनेक योजना आहेत. आणि म्हणून ही गॅरंटी देशाच्या विकासाची मोदीजींनी दिली. तशीच मोदीजींना देखील पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी आपण सगळ्यांनी दिलेली आहे. आपण सगळ्यांनी दिली आहे. ते म्हणाले लोकसभेत फिर एक बार 400. आणि म्हणून हे सर्व आपल्याला करायचं आहे. हे केलं पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे सरकार काम करणारं सरकार आहे. शासन आपल्या दारी सगळ्या योजना लोकांना आपल्या एका छताखाली देण्याचा निर्णय आपण घेतला. पहिलं सरकार आहे आपलं हे, की डायरेक्ट योजनांचा लाभ थेट लोकांच्या दारात जाऊन देणारं हे सरकार आहे. आरोग्य आपल्या दारी. आता आपण कॅशलेस करतोय ना. आरोग्यामध्ये देखील अनेक निर्णय आपण घेतोय. हा सगळं ओपन. आणि त्याच्यामध्ये आपण काय ते गाडीवर आरोग्य राईट टू हेल्थ हे देखील आपण राबवतोय. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढं सांगेन, मराठवाडा मी आणि देवेंद्रजी आणि अजितदादा महायुतीच्या सरकारने अनेक निर्णय घेतलेत. या उस्मानाबादचं धाराशिव नामकरण आपण केलं. त्याचबरोबर मगाशी मराठा समाजाचा इथून आवाज येत होता, नोंदी होत्या तरी सुद्धा दाखले मिळत नव्हते, ते देण्याचा निर्णय आपण घेतला. कुणबी नोंदी असतात. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो, ज्यांच्याकडे आता कुणबी नोंदी आहेत त्यांना तर दाखले मिळतीलच, परंतु ज्यांच्याकडे नाहीत त्यांना देखील मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसीला धक्का न लावता
इतर समाजाला अन्याय न करता टिकणार, चौकटीत बसणार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्याला हिम्मत धाडस लागतं. आणि इतर कुठल्याही सर्व समाज बांधव आपण एकत्र आहोत. इथे देखील सगळ्या समाजाचे बांधव आहेत, भगिनी आहेत. आपला राज्य सर्व समाज बांधवांना घेऊन पुढे जाणार आहे. यामध्ये सगळे धार्मिक पण आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, ईसाई आहेत, सर्व समाज बांधव आहेत, 18 पगड जाती आहेत. या सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे जातोय. पण मी एवढंच सांगतो, या मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, नेते केले, सत्ता दिली, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम त्या लोकांनी केलं. जेव्हा संधी होती तेव्हा संधीचं त्यांनी मराठा समाजासाठी वापर केला नाही. हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ही खंत माझ्या मनात पण आहे. आणि म्हणून निर्णय घेताना लोकाभिमुख निर्णय घेण्याचा अधिकार आणि हिम्मत आपल्याकडे पाहिजे. तुम्हाला मी हेही सांगू इच्छितो, जी अधिसंख्य पद 5000 लोकांची जेव्हा कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय रद्द केला, त्याच्यात 5000 तरुण अडकले होते. त्या निर्णयामध्ये त्यांची मुलाखती झाल्या होत्या, सिलेक्शन झालं होतं, परंतु त्यांना नियुक्त्या नव्हत्या. त्यांना नियुक्त्या देण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. अनेक सुविधा आपण देतोय ओबीसी प्रमाणे. आणि म्हणून एकच सांगतो, आम्ही जो शब्द देतो तो शब्द पाळतो. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण ते केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो. सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या सरकारचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, या सरकारच्या माध्यमातून मगाशी तानाजीरावांनी सांगितलं, सिंचनाचे प्रकल्प आम्ही एवढे मंजूर केले की गेल्या 2.5 वर्षात मागच्या एक प्रकल्प मंजूर केला, परंतु जवळपास आम्ही 45 प्रकल्प मंजूर केले. 10 कोटी 10 लाख हेक्टर या ठिकाणी जमीन, 10 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. असे अनेक निर्णय आम्ही घेतले. समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील लोकांना मुंबईकडे जाणं सोपं झालं. आता नागपूर ते गोवा हे शक्तिपीठ आपण महामार्ग करतोय, त्याचा देखील आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कोकण, गोवा हे भाग एकमेकाशी जोडले जातील, विकासाची गंगा येईल. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर या नवीन रेल्वे मार्गासाठी 417 कोटी रुपयाच्या कामांना आपण मंजुरी दिलेली आहे. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे याच भागातून जातोय, त्याचाही फायदा आपल्याला होईल. त्या तोही प्रकल्प मोठा आहे, 3700 कोटीचा. मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना यांनी भाषणात गुंडाळली होती. पहिल्याच सभेत मी आणि देवेंद्र फडणवीसजी दोघंच होतो. पहिल्याच कॅबिनेटमध्ये उमरगा या भागातील रस्ते विकासासाठी 377 कोटी रुपये आपण मंजूर केले. परंडा येथील 50 खाटाचे 100 खाटा होतील, तानाजीरावांच्याकडेच आहे ते. आणि त्याचबरोबर धाराशिव येथे आधुनिक उपचार वैद्यकीय चाचण्यांसाठी 50 खाटांचे क्रिटिकल युनिट सुरू करतायत. मला वाटतं त्याचं तुम्ही उद्घाटन करून टाकलंय. या भागातील मेडिकल कॉलेजसाठी 674 कोटी रुपये मंजूर केलेत. आपण एक सिव्हिल हॉस्पिटल पण आपण इथे करतोय. आणि म्हणून असे अनेक निर्णय तानाजीरावांच्या या विभागाने घेतले. सेवेचं खातं आहे, ही सेवादारी खातं आहे. हे जीव वाचवण्याचा निर्णय घेता येतो याच्यामधून. आणि म्हणून असे निर्णय आपण घेतलेत. एक गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार
ही योजना देखील आपण चालू करतोय, त्याचा देखील फायदा आपल्याला होईल. मी आपल्याला एवढंच सांगेन की छाटवण तलाव असेल, मगाशी तानाजीरावांनी म्हटलोय, नगर विकास विभागाचे काही पैसे आपल्याला पाहिजेत, तेही आपल्याला हा एकनाथ शिंदे तात्काळ मंजूर करेल, तेही आपल्याला मिळतील. सहकार क्षेत्र कुणाची जागीर नाही, सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा झाला पाहिजे, म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी सहकार खात्याचं जबाबदारी घेतली आणि त्यांनी म्हटलं हे सर्वसामान्य माणसं याच्यामध्ये आली पाहिजे, त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, आणि म्हणून त्याच्यावर देखील काम सुरू आहे. आणि म्हणून तानाजीराव, आपण मगाशी म्हणालात 18 तास 20 तास काम करतो माणूस, कसा चालतो, कसा थकत नाही. माझी ऊर्जा ही गर्दी आहे, हे टॉनिक आहे माझं. हे कार्यकर्ते जेव्हा मला हात करतात आणि मोठ्या प्रमाणावर हसून दाद देतात, त्याला मला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, माझा सगळा थकवा दूर होऊन जातो. आणि त्याचमुळे आज महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केल्यापासून एकही दिवस मी सुट्टी घेतली नाही, कुठेही गेलो नाही. गावी गेलं तरी शेतामध्ये जातो, आपोआप माझे पाय शेतात वळतात आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती मी पार पाडतो. आणि म्हणून काही लोक ते आज म्हणतात की काही लोक काही बेछूट आरोप करत सुटलेत. काही लोक काल परवा म्हणाले कोकणामध्ये की कोकणात 3 वर्षात वादळ येऊन गेले, फयान तोक्तेचा उल्लेख केला. परंतु पूर आणि वादळ आणि फयान आणि तोक्ते जेव्हा होते तेव्हा बोलणारे ऑनलाईन फेसबुक लाईनवरचे वक्ते होते. मग चिपळूण असो, अपहाड असो, इर्षाळवाडी असो, हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं काम एकनाथ शिंदे करतो. त्यामुळे मला त्याच्यावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आणि काही म्हणाले, काय तानाजीराव म्हणाले, ते तुम्ही नाही, दाढीला पकडून खेचून आणलं असतं. तुम्ही ऐकलं असेल. अरे पण तुम्ही तर 2.5 वर्षाची माडी खाली नाही उतरला, तर दाढीपर्यंत कसे पोचाल? तुमच्या अहंकाराची गाडी, तुमच्या इगोची, तुमच्या मगरुरीची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे 2 वर्षापूर्वी. म्हणून विसरू नका, या दाढीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत. मला बोलायला लावू नका, माझा नाद करू नका, हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतलं, परंतु 2 वर्षापूर्वी जे झालं ते जगाने पाहिलंय. त्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही. या शिवसेना वाचवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांची झालेली बेमानी पुसून टाकण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय. आणि त्यामुळे रोज मर्द आहोत कशाला सांगताय? का सांगण्याची वेळ तुमच्यावर येते? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही आरोप करा, हा एकनाथ शिंदे तुम्हाला कामाने उत्तर देईल, कामाने उत्तर देईल. आणि मी मुख्यमंत्री एकटा नाही, माझ्यासाठी तुम्ही सगळे मुख्यमंत्री आहात. मी देखील तुमच्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कालही मी कार्यकर्ता होतो, आजही मी कार्यकर्ता आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून तानाजीराव, ही आपली टीम अधिक मजबूत करा. लोकसभेच्या 45+ जागा महायुतीला निवडून आणायच्या आहेत.
मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेत पण या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या जोरावर, कामाच्या जोरावर आपल्याला पुन्हा आपल्या एकजुटीचं दर्शन घडवायचं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील महायुती मजबूतीने थम्पिंग मेजॉरिटी मधून पुन्हा निवडून आणायची आहे. ही जनतेची भावना आहे. एक जनतेने ठरवलंय की काम करणारं सरकार त्यांना पाहिजे, घरी बसणारं सरकार त्यांना नको. घरी बसणाऱ्यांना त्यांनी घरी बसवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो, गावागावामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करा, संघटना वाढवण्याचं काम करा, घराघरामध्ये शिवसैनिक तयार करा आणि शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोचवा. शासन आणि जनता याच्यातला दुवा तुम्ही बना. कारण सरकारची एवढी ना संघटना, सरकार म्हणून मला थोडा वेळ कमी मिळेल, परंतु तुम्ही सर्वजण व्यासपीठावरचे आणि तुम्ही समोर बसलेले एकनाथ शिंदे बनून काम करा. एकनाथ शिंदे बनून काम करा. तुम्हाला मी सांगतो, हा एकनाथ शिंदेच्या माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राची सेवा मी करत राहीन. मला बाकी काही नाही. मला फक्त जनतेची सेवा, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास महायुतीच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्याला तुमची साथ हवी एवढंच आपल्याला सांगतो. आणि हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. आपण एक परिवार आहोत. माझं कुटुंब एवढं छोटं नाही आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढी छोटी नाही आहे. हे सर्व समोर बसलेलं माझं कुटुंब आहे. अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. आणि म्हणून आपण कुटुंबातले सर्व सदस्य आहोत. एकाला ठेच लागली तर दुसऱ्याला कळ येते. अशा प्रकारचं आपलं नातं आहे. आणि म्हणून हे स्नेहाचं, हे प्रेमाचं, हे जिव्हाळ्याचं नातं अधिक आपण मजबूत करूया या शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून आणि आपण पुढे जाऊया. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने येऊन एवढा फुलकी हे कमवायला वेळ लागतो, परंतु तुम्ही जे प्रेम देताय त्यातून नक्की उतराई होण्याचा प्रयत्न नक्की एकनाथ शिंदे करेल असा आपल्याला शब्द देतो. धन्यवाद.